हॅलो फ्रेंड्स, मागील पिरियडमध्ये आपण बघितलं होतं टाईप्स ऑफ इव्हॉल्यूशन, किती प्रकारचे टाईप्स ऑफ एव्हिडन्सेस फॉर इव्हॉल्यूशन आपण बघितलं होतं. व्हॉट इज इव्हॉल्यूशन, बिगिनिंग ऑफ लाईफ ऑन द अर्थ, याबद्दल माहिती मागच्या पिरियडला आपण बघितली होती. नाव इन दिस पिरियड वी हॅव टू स्टडी अबाउट द डिफरंट टाईप्स ऑफ एव्हिडन्सेस टू सपोर्ट द इव्हॉल्यूशन. इव्हॉल्यूशन झालेलं आहे, डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग झालेलं आहे, पण हे ओळखायचं कसं, ह्याचे पुरावे काय, हे कोणत्या गोष्टीवरून सिद्ध होतात, याकरिता आपल्याला डिफरंट टाईप ऑफ एव्हिडन्सेस पाहणं आवश्यक आहे. कारण विज्ञान एव्हिडन्सशिवाय, पुराव्याशिवाय कोणतीही गोष्ट मानित नाही. सिद्ध केल्यानंतरच कोणतीही गोष्ट विज्ञान मानत असते. आणि म्हणून आपल्याला इव्हॉल्यूशन झाली हे कशावरून, तर ह्या प्रकारच्या विविध प्रकारच्या एव्हिडन्सेसवरून आपण सांगू शकतो. सो दिस डिफरंट एव्हिडन्सेस सपोर्ट द थेअरी ऑफ इव्हॉल्यूशन ऑन द अर्थ. तर हे कोणत्या कोणत्या प्रकारचे एव्हिडन्सेस आहेत बघा. पहिला आहे मॉर्फॉलॉजिकल, दुसरं ॲनाटॉमिकल, तिसरं वेस्टिजियल ऑर्गन, चौथं पॅलेओंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस, पाचवं कनेक्टिंग लिंक, आणि सहावं आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. हे सगळ्यांची तुम्ही नाव माहीत ठेवा. पेपरला प्रश्न येतो बोर्डाच्या, तो प्रश्न कसा असेल, राईट द डिफरंट टाईप्स ऑफ एव्हिडन्सेस दॅट सपोर्ट द थेअरी ऑफ इव्हॉल्यूशन ऑन द अर्थ. तर यामध्ये आता पहिल्यांदा आपण बघूया, तो म्हणजे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. पहिलं कोणता आहे, मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स, हा पहिला आहे. आता मॉर्फॉलॉजिकल म्हणजे काय, एक्सटर्नल अपिअरन्स ऑफ द लिव्हिंग बॉडी, इट इज कॉल्ड ॲज मॉर्फॉलॉजिकल. एक्सटर्नल ऑर्गन्स कसे दिसतात त्याला म्हणतो आपण मॉर्फॉलॉजी. तर तुम्ही पहिल्यांदा बघूया आपण मॉर्फॉलॉजी ऑफ ॲनिमल्स. आता ॲनिमलमध्ये कसं असते बघा बरं, पोझिशन ऑफ आईज, पोझिशन ऑफ नॉस्ट्रिल नाकपुड्या, पोझिशन ऑफ पिना एक्सटर्नल, याला म्हणतो आपण इयर, एक्सटर्नल इयर म्हणजे पिना बाह्य कर्ण. ओके, हेअर्स ऑन द बॉडी. सो डिफरंट टाईप ऑफ ॲनिमल, तुम्ही प्राणी बघा विविध प्रकारचे, दे शो मेनी डिफरन्सेस. तुम्हाला यांच्यामध्ये अनेक प्रकारचे फरक दिसतात. शेप ऑफ द बॉडी डिफरंट, color of the body different, living place also different, but there is one similarity among all these animals. हे बघा डिफरंट ॲनिमल बघा, ठीक आहे. तर यांच्यामध्ये सिमिलरिटी कोणती असते, दॅट देअर पोझिशन ऑफ आईज, डोळे सर्वांचे समोर असतात. हे काहीचे मागं असते का डोळे कोणाचे, डोळे कोणाचे मागं राहत नाही. आईज आर ऑलवेज ऑन द फ्रंट साईड ऑफ द फोरहेड असते की ना, फ्रंट साईड ऑफ द हेड, बिलो फोरहेड असते की नाही. तर पोझिशन ऑफ द आईज, त्याच्या खालीच मग नॉस्ट्रिल, त्याच्या खाली माउथ, म्हणून म्हटलं आहे. साईडला कानं असतात, एक्सटर्नल पिना. तर हे सर्व दिस पोझिशन इट इज सेम इन ऑल डिफरंट टाईप ऑफ ॲनिमल्स. ओके, स्ट्रक्चर डिफरंट, शेप डिफरंट, लिव्हिंग प्लेस डिफरंट, फूड डिफरन्स असते त्याच्यामध्ये, पण सारखेपणा कुठे असतो, या गोष्टीमध्ये. कोणत्या कोणत्या, पोझिशन ऑफ आईज, पोझिशन ऑफ नॉस्ट्रिल नाकपुड्या, पोझिशन ऑफ माउथ, पोझिशन ऑफ इयर्स अँड बॉडी. या सगळ्यांची बॉडी कवर्ड बाय द हेअर्स. दिस इज सिमिलॅरिटी. सारखेपणा आहे की नाही, बरोबर आहे. याचा अर्थ काय, ऑल दीज ॲनिमल्स दो दे शो डिफरन्सेस, जरी ते फरक दाखवतात, बट दे हॅव वन सिमिलॅरिटी, म्हणजे सारखेपणा आहे. यावरून काय सिद्ध होतो, ऑल दीज ॲनिमल्स दे हॅव मेनी डिफरन्सेस, बट दे हॅव सम कॉमन सिमिलॅरिटी, दॅट इज पोझिशन ऑफ आईज, nostril, mouth, external pinna, and body is covered by the hairs. This similarity shows that, याचा फायदा कोणता होईल, this similarity shows that they are developed किंवा they have been developed during evolution
फ्रॉम द सेम ॲन्सेस्टर. त्यांचा पूर्वज का होता? एकच होता, त्यापासून ते डेव्हलप झाले. हा झाला एव्हिडन्स, पुरावा. त्याला म्हणतो आपण मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स, म्हणजे एव्हिडन्स ऑफ द एक्सटर्नल ऑर्गन्स. ठीक आहे. त्यानंतर आता हे झालं प्लॅन्टमध्ये. ॲनिमलमध्ये अशा प्रकारचा भाग आहे. कसं? ॲनिमल्स, प्लॅन्ट साईज, शेप डिफरंट प्लॅन्ट्स आर ऑन द अर्थ अँड ऑल these plants are not same. Some are small, some are big, size is different, shape is different, living place also different, structure also different. हा झाला differences. But among these living there is one factor common, same, similar. तो कोणता आहे? दॅट ऑल these plant, प्रत्येकाला लीप असतेच की नाही? मग लीप आहे की लीपमध्ये मग शिराविन्यास, अरेंजमेंट ऑफ द व्हेन्स आहे, त्याला म्हणतो आपण लीप वेनेशन. त्यानंतर दे हॅव लीप पेटिओल आहे ना. ऑल द लीव्ज हॅव कलर ग्रीन, मोस्ट ऑफ द लीव्ज ऑफ द प्लॅन्ट दे हॅव ग्रीन कलर. हा झाला सारखेपणा. दो द प्लॅन्ट शो डिफरन्सेस फ्रॉम इच अदर बट दे हॅव कॉमन सिमिलर फॅक्ट अँड दॅट इज द शेप ऑफ द लीप, पेटिओल ऑफ द लीप, वेनेशन ऑफ द लीप. ऑल दिस प्लॅन्ट दे हॅव नियर अबाउट सेम. याचा अर्थ काय? दिस शोज दॅट दिस सिमिलॅरिटी, दिस कॉमन सिमिलॅरिटी कशाबद्दल? लीप ऑफ द शेप ऑफ द लीप, वेनेशन ऑफ द लीप, पेटिओल ऑफ द लीप. This shows that all these plants, though they show different structure, but they have some common similarity. This shows that, this indicates that all these plants have been developed from the same ancestor. या सगळ्या प्लॅन्टचा पूर्वज कोण? एकच आहे, यावरून सिद्ध होते. ज्याला म्हणतो आपण मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. हा पुरावा आहे. ठीक आहे. इतकी अगदी त्याच्यामध्ये क्लिअर गोष्ट आहे, सिंपल गोष्ट आहे. आणि या पुराव्याने कोणीही सहज म्हणू शकेल की इव्हॉल्युशन यांचं झालेलं आहे, ॲनिमलचं इव्हॉल्युशन झालेलं आहे, प्लॅन्टचं पण इव्हॉल्युशन झालेलं आहे, असं आपण म्हणू शकतो. दुसरं आहे ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. ते कसं काय? बघा, ॲनाटॉमी म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द बॉडी. बघा, पहिलं बघितलं आपण मॉर्फॉलॉजी म्हणजे एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ द बॉडी. बाहेरून तुम्हाला दिसते ते, त्याला म्हणतो आपण एक्सटर्नल स्ट्रक्चर. आता पाहतो आपण ॲनाटॉमिकल म्हणजे आतलं स्ट्रक्चर, बोन स्ट्रक्चर कसं असते, याला म्हणतो आपण ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये बघूया आपण की डिफरंट टाईप ऑफ द ॲनिमल दे हॅव डिफरंट टाईप ऑफ स्ट्रक्चर्स. अनेक प्राणी तुम्ही बघता, यू सी डिफरंट टाईप ऑफ द ॲनिमल्स. यांच्यामध्ये स्ट्रक्चर वेगळं, बॉडी शेप वेगळं, लिव्हिंग प्लेस वेगळं, पण दे हॅव कॉमन वन थिंग्स. यांच्यामध्ये एक गोष्ट मात्र कॉमन आहे. ती कॉमन कोणती गोष्ट आहे? जी सांगते आपल्याला की इव्हॉल्युशन घडलंच आहे, झालंच आहे. ती कोणती गोष्ट आहे? फॉर एक्झाम्पल, इफ यू ऑब्झर्व कॅट्स फोर लेग, मांजरीचे समोरचे पाय, FOUR नाही, FORE म्हणजे समोरचे पाय. कॅट्स फोर लेग. व्हेल फ्लिपर, देवमासा असतो की नाही व्हेल, याचं काय? फ्लिपर, पर जो असतो पोहण्याकरता ते. त्यानंतर बॅट, पॅटॅजियम. बॅटचं काय? पॅटॅजियम म्हणजे जो पंखासारखा असतो. बॅट काही, बॅटला पंख नसतात. बॅट हा पक्षी आहे का? बॅट म्हणजे कोण? पटवागुळ. पक्षी आहे का? नाही, तो मॅमल्स आहे, सस्तन प्राणी आहे, पण त्याला पंखासारखा अर्गन असतो की नाही, त्यामुळे तो उडतो, त्याला म्हणतो आपण पॅटॅजियम. आता हे बघा, पुन्हा बाकीचे बघूया आपण. बुल्स लेग्स, बैलाचा पाय. ठीक आहे. तर हे सेम आहेत का पाहिल्याबरोबर? बघा बरं, ह्युमन्स हँड, आपला हँड. इफ वी ऑब्झर्व दीज ऑर्गन्स, कोणते कोणते? ह्युमन्स हँड्स, बुल्स लेग्स, बॅट्स पॅटॅजियम अँड व्हेल्स फ्लिपर. सुपरफिशियली, वरवर पाहता, काय म्हटलं मी? सुपरफिशियली, वरवर पाहता, दे शो डिफरन्सेस. कोणी म्हणणाऱ्यासारखे आहे म्हणून, नाही का? की म्हणणाऱ्यासारखे आहे म्हणून हे ऑर्गन.
superficially वरवर पाहता, if we observe them superficially, they show differences, but they have one thing common, one factor common, one similarity common. ती कोणती आहे बघा. all these organs, human hand, पुन्हा human hand, bull's leg, bat's patagium, whale's flipper, all these organs they have one thing common. ती कॉमन कोणती गोष्ट आहे? समजा तुम्ही खोलून पाहिलं, सो ऑल दीज आर मेड अप ऑफ बोन स्ट्रक्चर. त्यामध्ये काय? बोन स्ट्रक्चर. अँड दिस बोन स्ट्रक्चर हॅज सिमिलॅरिटी, सारखेपणा आहे. दिस बोन स्ट्रक्चर हॅव जॉईंट. बैलाचा पाय बघितलं त्याला जॉईंट आहेच. व्हेल फ्लिपर हॅज ऑल्सो जॉईंट. बल्स लेग्स हॅज ऑल्सो जॉईंट. त्यानंतर कॅट्स फोर लेग इट हॅज ऑल्सो जॉईंट. तर हे थिंग कॉमन आहे. कोणती गोष्ट? ऑल दीज ऑर्गन्स दो दे शो सिमिलॅरिटी, दो दे शो डिफरन्सेस इफ वी ऑब्झर्व सुपरफिशियली, वरवर समजा पाहिलं, बट दे हॅव वन थिंग कॉमन, दॅट इज ऑल दीज ऑर्गन दे हॅव बोन स्ट्रक्चर सिमिलर अँड दे हॅव ऑल्सो जॉईंट. दे आर बोन, दे हॅव ऑल्सो जॉईंट. ठीक आहे? बिकॉज द बोन्स इन दिस ऑर्गन दे हॅव जॉईंट टुगेदर विथ द हेल्प ऑफ जॉईंट. यावरून आपण काय म्हणू शकतो? दॅट these different type of animals they have been developed from the one and common ancestor. याचा पूर्वज एकच होता हे यावरून सिद्ध होते. त्याला म्हणतो आपण ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. अशा प्रकारे तुम्ही एक्सप्लेन करायचं. पेपरला समजा प्रश्न इथं कसा येणार? एक्सप्लेन द ॲनाटॉमिकल एव्हिडन्स टू सपोर्ट द थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. तेव्हा तुम्ही काय लिहिणार? त्यावेळेला सरळ लिहायचं, हेच नाव घ्यायचे. ह्युमन्स हँड, कॅट्स फोरलेग, व्हेल्स फ्लिपर, बॅट पॅटॅझियम, बल्स लेग. इफ वी ऑब्झर्व देम सुपरफिशियली, एक्सटर्नली म्हणा किंवा सुपरफिशियली म्हणा, दे शो डिफरन्सेस. झालं? पण सेकंड पॉईंट लिहायचा. बट ऑल दीज ऑर्गन दे हॅव कॉमन बोन स्ट्रक्चर अँड ऑल्सो बोन हॅव द कॉमन जॉईंट. ओके, मग तिसरा पॉईंट लिहायचा. दिस इंडिकेट दॅट ऑल दीज ॲनिमल्स दे हॅव बीन डेव्हलप्ड, इव्हॉल्व्ड फ्रॉम द वन अँड कॉमन ॲन्सेस्टर, पूर्वज. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट इट इज वेस्टिजियल ऑर्गन. आता तुम्हा सर्वांना माहीत आहे तुमच्याच बॉडीमध्ये काही काही ऑर्गन वेस्ट आहेत, तुमच्या बॉडीमध्ये आहेत, पण they are not useful now for you. They were useful when you were not developed, when you were like monkey. जेव्हा तुम्ही मंकी सारखे होते तुम्ही त्यावेळेला, तेव्हा ते होते युजफुल. बट नाव वेडेज दे आर युजलेस फॉर यू. दे हॅव नो यूज ॲट ऑल. आणि याच्यामध्ये एक नियम निसर्गाचा आहे. नेचर हॅज वन रूल. युजफुल ऑर्गन डेव्हलप अँड युजलेस ऑर्गन डिजनरेट, नष्ट होतात, डिसॲपियर. जे ऑर्गन्स, इफ द ऑर्गन्स इन द डिफरंट ॲनिमल दे आर युजफुल, दे डेव्हलप मोर. अँड सम ऑर्गन्स आर युजलेस, दॅट इज वेस्ट, सो दे डिजनरेट्स, डिसॲपियर्स, ते नष्ट होतात हळूहळू. बट नॉट सडनली, एका वेळेला होईल का प्रोसेस ही नाही. दे दॅट टेक थाउजंड्स ऑफ इयर्स टू डिजनरेट. नष्ट व्हायला किती वेळ लागते त्यांना? हजारो वर्ष लागतात. आता वी हॅव डेव्हलप फ्रॉम द अदर रुमिनंट ॲनिमल. म्हणजे कोणते ॲनिमल? जे रवंत करतात. एकदा गवत खाऊन झालं की त्याला पुन्हा शांतपणे बसून त्याला मग ते करतात, आतलं पुन्हा बाहेर काढतात आणि त्याला डबल आणखी चावतात. त्याला म्हणतो आपण रवंत करणे. रुमिनंट ॲनिमल, रवंत करणारे प्राणी. आता आपल्या बॉडीमध्ये कोणते कोणते ऑर्गन आहेत असे वेस्ट? सांगा बरं. जे बाकीच्या ॲनिमलमध्ये आहेत, जे ज्याला म्हटलं आपण रुमिनंट म्हटलं, जसं कोणते कोणते ॲनिमल असे आहेत? तसे आहेत मंकी, डॉंकी, बुलक, काऊ, बफेलो एक्सेट्रा आहेत ना. दीज आर कॉल्ड ॲज रुमिनंट ॲनिमल्स.
आता यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये तेच ऑर्गन आहेत. जसं अपेंडिक्स, इट इज वेस्ट ऑर्गन अटॅच टू अवर लार्ज इंटेस्टाईन. तो या भागाला असतो. इट इज अटॅच टू द लार्ज इंटेस्टाईन. त्याला म्हणतो आपण आत्रपुच्छ. ओके. सो अपेंडिक्स इट वॉज युजफुल फॉर अस इन द पास्ट टाईम बिफोर डेव्हलपमेंट. जेव्हा आपण त्यांच्यासारखं अन्न, कच्चं अन्न खात होतो जंगलात राहून. ह्युमन वॉज इटिंग जस्ट रॉ फूड. ओके. दॅट टाईम इट वॉज युजफुल. पण आता आपल्याला याचा उपयोग आहे का? नाही आहे. तसे कोणते कोणते ऑर्गन आहेत तुमच्या बॉडीमध्ये? आणखी एक आहे अपेंडिक्स. दुसरा आहे पुन्हा कोणते आहेत? एक्सटर्नल पिना. जसं बाकीचे ॲनिमल बघा, दे टर्न देअर पिना टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ साऊंड. ते हवा काय करतात? ते ध्वनीच्या दिशेने आपले कान असे वळवतात टू रिसीव मोर साऊंड इंटेन्सिटी. बरोबर आहे. पण तुम्ही असं करू शकता का? तुम्ही असं करतो, आपण असं बघतो. पण बाकीचे रुमिनंट्स ॲनिमल दे कॅन टर्न देअर एक्सटर्नल पिना. सो दॅट इज युजफुल फॉर देम. पण आपल्यामध्ये उपयोगी आहे का एक्सटर्नल पिना? नाही आहे. पण आताही आहे ना, याचा यूज नाही आहे पण आहे. तर याला म्हणतो आपण वेस्ट ऑर्गन. एक्सटर्नल पिना, बाह्य करणं. आतलं उपयोगाचं आहे पण हे काही उपयोगाचं अजिबात नाही आहे. सो अपेंडिक्स. सो व्हेन मॅन वॉज इटिंग रॉ फूड मटेरियल फ्रॉम द फॉरेस्ट, आदिमानव आहे की नाही, दॅट टाईम अपेंडिक्स वॉज युजफुल टू डायजेस्ट द हार्ड फूड. बट नाव ए डेज वी इट रेडीमेड कुक्ड फूड. आपण आयतं शिजलेलं अन्न खातो, त्यामुळे अपेंडिक्स हॅज नाव नो यूज इन अवर बॉडी. सो इट इज टोटली वेस्ट ऑर्गन नाव ए डेज. बट इट इज, तो आहे. थर्ड, विस्डम टीथ, अक्कलदाढ असते त्यांच्यामध्ये, ते पण उपयोगाची नाही. तर यावरून काय सिद्ध होते? दीज वेस्ट ऑर्गन्स, दीज वेस्ट म्हणजे वेस्टिजियल ऑर्गन, युजलेस ऑर्गन, these are present in the human body, these are also present in the other ruminant animals body, but they are useful in the ruminant animal body and useless in human body. याचा अर्थ काय? ऑर्गन इथेही आहेत, ऑर्गन ॲनिमलमध्येही आहे. तेच ऑर्गन वेस्टिजियल ऑर्गन. यावरून तुम्ही काय तर्क लावू शकता, सिद्ध करू शकता? व्हॉट थिंग यू कॅन प्रूव्ह फ्रॉम दिस ऑर्गन्स? सांगा. दॅट मॅन हॅज बीन. हां, आणखी तुमच्यामध्ये एक ऑर्गन आहे. कोणता ऑर्गन आहे? टेलबोन. शेपटी गेली पण टेलबोन आहे. मागच्या पिरियडला मागे म्हटलं होतं मी असंच. टेलबोन आहे ना. सो टेलबोन, अपेंडिक्स, विस्डम टीथ, ओके, एक्सटर्नल पिना, these organs are present in the human body. These are also present in the other animals' body. In the human body, these organs are useless, vestigial, but these are useful in other ruminant body today also. यांच्यामध्ये उपयोगाचे आहेत. This shows that, ही गोष्ट, this fact shows that man has been developed, evolved from the other ruminants. ओके. आपलं शरीर यांच्यापासून इव्हॉल्व झालेलं आहे, डेव्हलप झालेलं आहे. दिस इज द एव्हिडन्स. हा पुरावा आहे. ओके. सो प्रेझेन्स ऑफ द वेस्टिजियल ऑर्गन इन द ह्युमन बॉडी, कोणते कोणते सांगितले आता ते. ओके. दिस इज द एव्हिडन्स फॉर द इव्हॉल्युशन. बिकॉज दीज ऑर्गन्स आर ओनली प्रेझेंट बट नॉट युजफुल. दे आर युजफुल इन द अदर ॲनिमल्स बॉडी. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे पॅलेओंटॉलॉजिकल एव्हिडन्स. आता प्रश्न आहे पॅलेओंटॉलॉजी म्हणजे काय? तुम्हाला त्याकरिता पहिल्यांदा फॉसिल शिकावं लागेल. तुम्हाला फॉसिल शिकल्याशिवाय, विदाऊट फॉसिल यू कॅन नॉट अंडरस्टँड व्हॉट इज पॅलेओंटॉलॉजी. आता फॉसिल म्हणजे काय? लॉंग टाईम किंवा म्हणू लॉंग टाईम ॲगो, क्रोर्स ऑफ इयर्स ॲगो, लॅक्स ऑफ इयर्स ॲगो, लाखो वर्षापूर्वी काय होतं? ऑन द अर्थ देर वेअर मेनी ॲनिमल्स, देर वेअर मेनी प्लॅन्ट्स. मग काय झालं? देर वेअर सम अर्थ मुवमेंट, नॅचरल मुवमेंट. कोणती? अर्थक्वेक, भूकंप झाला. देर वेअर अर्थक्वेक, व्हॉल्कॅन्स, ज्वालामुखी घडल्या, फ्लड्स. These movements were on the earth.
ड्यू टू दीज मुवमेंट्स, आता काय झालं समजा पृथ्वीवर ॲनिमल्स राहत होते, प्लॅन्ट्स राहत होते बिफोर लॅक्स ऑफ इयर, क्रोर्स ऑफ इयर्स. ओके, मग काय झालं, ड्यू टू द अर्थ मुवमेंट, कोणती मुवमेंट, अर्थक्वेक, भूकंप, फ्लड ऑर व्हॉल्कॅन्स, बॉडीज ऑफ द प्लॅन्ट्स अँड ॲनिमल वेअर गॉट बरीड, गाडल्या गेल्या कुठे, अंडर द अर्थ. सॉइल वॉज कवर्ड, सॉइल कवर्ड ऑल धिस. सो द बॉडी ऑफ द लिव्हिंग वॉज बरीड, गाडल्या गेली. अँड अबोव देअर बॉडीज देअर वेअर मेनी लेयर्स ऑफ द सॉइल, यांच्यावर माती जमा झाली. मग यांची बॉडी काय झाली, दॅट बॉडी डज नॉट डिकम्पोज, सडली नाही. काऊन सडली नाही, बिकॉज दे डू नॉट गेट ऑक्सिजन, त्यांना गॅस मिळाला नाही. ओके, बॅक्टेरिया कॅनॉट डिकम्पोज देम. ओके, सडली नाही. मग काय झालं, दॅट बॉडी चेंज इन टू रिमेन्स, त्याचे बनले अवशेष, त्या बॉडीचे काय बनले, अवशेष किंवा इम्प्रेशन, ठसे बनले दगडामध्ये, जे आपल्याला अलीकडे मिळतात. ठीक आहे, तर याला म्हणतो आपण फॉसिल. सो व्हॉट इज फॉसिल, डेड रिमेन्स, मेलेल्या प्राण्यांचे अवशेष, डेड रिमेन्स ऑर इम्प्रेशन किंवा ठसे ऑफ द एन्शियंट ॲनिमल, पूर्वीच्या एन्शियंट लिव्हिंग म्हणू आपण, अंडर द अर्थ, इट इज कॉल्ड ॲज फॉसिल. लक्षात, पुन्हा एकदा पहा, व्हॉट इज फॉसिल, फॉसिल्स आर द डेड रिमेन्स ऑर इम्प्रेशन ऑफ द एन्शियंट लिव्हिंग अंडर द अर्थ, इट इज कॉल्ड ॲज फॉसिल, याला म्हणतो आपण जीवाश्म. आता या फॉसिलवरून आपण काय सांगू शकतो, आता आपल्याला एक मुद्दा पाहत राहिला, व्हॉट इज पॅलेओंटॉलॉजी, स्टडी ऑफ द फॉसिल. काय म्हटलं, स्टडी ऑफ द फॉसिल, इट इज कॉल्ड ॲज पॅलेओंटॉलॉजी. तर मला वाटते तुम्हाला सर्वांना कळलं असेल की व्हॉट इज फॉसिल. ठीक आहे, सो डेड रिमेन्स ऑर इम्प्रेशन ऑफ द एन्शियंट लिव्हिंग अंडर द अर्थ सरफेस, पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली, इट इज कॉल्ड ॲज फॉसिल्स. व्हॉट इज पॅलेओंटॉलॉजी, इट इज अ ब्रँच ऑफ सायन्स दॅट स्टडी द फॉसिल्स, अंडर द अर्थ. आता हे फॉसिल कुठे असतात, जमिनीच्या आतमध्येच बहुतेक. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहीत आहे, याच्यामधून आता या फॉसिलपासून हाऊ द फॉसिल सपोर्ट, फ्रॉम द फॉसिल वी कॅन कॅल्क्युलेट द एक्झॅक्ट डेप्थ ऑफ द, बघा, वी कॅन कॅल्क्युलेट द पिरियड ऑफ द एन्शियंट लिव्हिंग, तो प्राणी केव्हा होता अस्तित्वात पृथ्वीवर, हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, so from the fossil, with the help of fossil we can calculate the exact existing time of the ancient living on the earth from the fossil. त्याच्या फॉसिलवरून आपण तो केव्हा किती वर्षापूर्वी पृथ्वीवर होऊन गेला हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. याचं सायन्स आहे. कसं, आपण हे बघूया. याला म्हणतो आपण, आता बघा, सर्व लिव्हिंगची बॉडी कशी बनलेली आहे, इट इज मेड ऑफ कार्बन. तुमची बॉडी कशी बनलेली आहे, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, बरोबर आहे. या सर्वामध्ये काय असते, कार्बन हा एलिमेंट प्रमुख असतो. आता कार्बन, आता समजा सजीव मेले, आता आपण अन्न खातो, अन्नामध्ये काय असते, कार्बन असतो. सजीव कोणताही लिव्हिंग म्हटलं की तो अन्न खातो, याच्यामध्ये कार्बन असतो. तुम्ही जेवण करता, याच्यामध्ये काय असते, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स. आता मेल्याबरोबर काय होईल, प्लॅन्ट असो की ॲनिमल असो, कंजम्पशन ऑफ कार्बन स्टॉप. काय होईल, कार्बनचं कंजम्पशन स्टॉप, म्हणजे अन्न घेणं बंद. मेल्यावर कोणी अन्न खातो का, मेल्यावर नाही खात. आफ्टर डेथ नो बडी इट द फूड, सो कंजम्पशन ऑफ द कार्बन स्टॉप. आता स्टॉप झालं अन्न खाणं, म्हणजे कार्बन इज नॉट एंटरिंग इन द बॉडी आफ्टर द डेथ. मग त्यामुळे काय होते, इन द लिव्हिंग बॉडी देअर आर 2 टाईप्स ऑफ कार्बन. एक आहे कार्बन 12 आणि दुसरा आहे कार्बन 14. कार्बन 12 स्टेबल आहे, अनचेंजिंग, तो चेंज होत नाही. सेकंड कार्बन आहे कार्बन 14, इट इज डिकेइंग कंटिन्युअसली. याचं काय होतं, क्षय होतो, डिकेइंग कंटिन्युअसली,
याचा ऱ्हास होतो, म्हणजे कमी कमी होत होतो, डिकेईंग प्रोसेस, म्हणून त्याला म्हणतो आपण रेडिओ ॲक्टिव्ह कार्बन. ते कोणाला म्हणतात? कार्बन 14. आणि कार्बन 20 कसा आहे? कार्बन 12 कसा आहे? नॉन रेडिओ ॲक्टिव्ह, बिकॉज इट इज स्टेबल. आता मग बघा, कोणी म्हणेल तुमच्यापैकी याचा उपयोग काय? उपयोग आहे, वी कॅन कॅल्क्युलेट द period of the living on the earth with the help of this fossil, because fossil has two type of carbon 12 आणि कार्बन 14. तुम्हाला सर्वांना कळलं कार्बन 12 कोणतं आणि कार्बन 14 कोणतं. आता सायंटिस्ट नाव दे कॅन मेजर द रेडिओ ॲक्टिव्हिटी पिरियड ऑफ कार्बन 14. कार्बन 14 कसा कसा कमी कमी होत जातो, याचा डिके होतो, ऱ्हास होतो, सायंटिस्ट कॅन मेजर. ओके, so scientists measure the radioactivity of carbon 14 आणि मग दोघांचा रेशो त्या फॉसिलमध्ये कार्बन 12 किती आहे आणि कार्बन 14 किती आहे. फ्रॉम द रेशो ऑफ द कार्बन 14 अँड कार्बन 12 अँड मेजरिंग द रेडिओ ऑफ कार्बन 14 वी कॅन कॅल्क्युलेट द एक्झिस्टिंग पिरियड ऑफ द लिव्हिंग ऑन द अर्थ. अस्तित्वात राहण्याचा कालावधी आपण कॅल्क्युलेट करू शकतो, मोजू शकतो, नक्की आपण सांगू शकतो, डेफिनेटली. ठीक आहे, दिस इज कॉल्ड ॲज कार्बन डेटिंग मेथड. याचं काय नाव आहे? कार्बन डेटिंग मेथड. ओके, शोधून कोणी काढले हे? विलार्ड ॲबी. याचं नाव आहे वैज्ञानिकाचं विलार्ड ॲबी. सो ही ऑल्सो गॉट नोबल प्राइज फॉर दिस गुड वर्क. विलार्ड ॲबी नाव माहीत ठेवायचं. कार्बन डेटिंग मेथड डिस्कवर्ड बाय द किंवा इन्व्हेंटेड बाय द विलार्ड ॲबी. ओके, याचा शोध लावला, रिसर्च केला याने. तर बघा, विथ द हेल्प ऑफ कार्बन डेटिंग मेथड वी कॅन कॅल्क्युलेट द एज ऑफ द लिव्हिंग. त्याचा आपण वय रोखू शकतो. एज ऑफ द फॉसिल आपण ठरवू शकतो, हा फॉसिल किती जुना आहे. वी कॅन डिसाइड द एज ऑफ द फॉसिल विथ द हेल्प ऑफ कार्बन डेटिंग मेथड. सो कार्बन डेटिंग मेथड इज व्हेरी युजफुल टू डिसाइड, टू फिक्स द, टू कॅल्क्युलेट द एज ऑफ द फॉसिल. पुन्हा एकदा पहा, व्हॉट इज कार्बन डेटिंग मेथड? आफ्टर द डेथ ऑफ द लिव्हिंग, कार्बन कंझ्युम्शन इन द बॉडी स्टॉप. So dead body of the living has two type of the carbon. One is carbon 12 and second is carbon 14. Carbon 12 is stable, म्हणजेच non radioactive. Carbon 14 it is different, it is decaying, changing, नष्ट होते तो. It is therefore called as radioactive carbon. आता प्रश्न आहे, what is carbon dating method? So method of measuring radioactivity of carbon 14 and ratio of carbon 12 with carbon 14. This process, this method, it is called as carbon dating method. ठीक आहे, याचा यूज काय? यूज ऑफ दिस मेथड इज टू डिसाइड द एज ऑफ द फॉसिल, एक्झॅक्ट डेट ऑफ द फॉसिल्स. आता प्रश्न असा आहे, यावरून सिद्ध का होते? काही काही असे ॲनिमल आहेत ज्यांचे फॉसिल आपल्याला आजही मिळतात. त्यावरून आपण सांगू शकतो बाय कार्बन डेटिंग मेथड की ते पृथ्वीवर किती वर्षापूर्वी होऊन गेले. म्हणजे धिस ऑल्सो सपोर्ट द थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. आता व्हेन द अर्थ वॉज एक्सकॅव्हेटेड, जेव्हा पृथ्वी खोदल्या गेली, कशासाठी? टू ऑब्टेन द फॉसिल्स, टू गेट द फॉसिल्स. सगळ्यांचे फॉसिल कुठे असतात? जमिनीच्या आतमध्ये, जीवाश्म. तर जेव्हा खोदलं गेलं तेव्हा काय दिसलं? सगळ्यात वर फॉसिल कोणाचे होते? ऑन द अप्पर लेयर देअर वेअर फॉसिल्स ऑफ द व्हर्टिब्रेट. व्हर्टिब्रेटचे फॉसिल्स वर सापडले, म्हणजे कमी खोलीवर. हे कोणते कोणते? म्हणजे फिशेस, ॲम्फेबिया, ॲऊ म्हणजे रेप्टेलिया, ॲऊज म्हणजे बर्ड्स आणि मॅमल्स. फिशेसपासून आपल्यापर्यंतचे वर सापडले, जमिनीच्या थोडंसं कमी खोलीवर. आणि जास्त खोलीवर अंडर देम
बिलो द फॉसिल ऑफ व्हर्टिब्रेट्स, ज्यांना पाठीचा कणा असतो ते कोण? व्हर्टिब्रेट. आपण आहो सगळे फिशेस आहे, बेडूक आहे, म्हणजे हे फिशेस, ॲम्फिबिया, रेप्टेलिया, ॲव्ज म्हणजे बर्ड्स आणि मॅमल्स. अँड अंडर देम, त्यांच्याखाली द फॉसिल्स ऑफ इनव्हर्टिब्रेट्स दे वेअर ऑब्टेन्ड, फाउंड, ते सापडले यांच्याखाली. याचा अर्थ काय? तुम्ही कोणी सांगेल. फॉसिल्स जास्त खोलीवर कोणाचे भेटले? हुज फॉसिल्स वेअर ॲट मोर डेप्थ? इनव्हर्टिब्रेट्स. हुज फॉसिल्स वेअर ॲट लेस डेप्थ, कमी खोलीवर कोणाचे सांगा बरं? दॅट वेअर ऑफ द व्हर्टिब्रेट्स. मग तुमच्यापैकी सहज कोणीही सांगू शकेल यावरून की हू अपियर्ड ऑन द अर्थ फर्स्ट, म्हणजे पृथ्वीवर पहिल्यांदा निर्माण कोण झाले असतील? सांगा बरं. जे खाली आहे ते पहिले. याचा अर्थ काय? इनव्हर्टिब्रेट्स ॲनिमल्स अपियर्ड ऑन द अर्थ फर्स्ट अँड देन व्हर्टिब्रेट्स. याच्यावरून काय सिद्ध होते? व्हर्टिब्रेट डेव्हलप फ्रॉम द इनव्हर्टिब्रेट्स, म्हणजे आपण डेव्हलप झालो कोणापासून? फ्रॉम द इनव्हर्टिब्रेट्स. आता तुम्हाला सर्वांना माहीत, तुम्ही शिकले सर्वांना नवीमध्ये. इनव्हर्टिब्रेट कोणते कोणते आहेत सांगा बरं? जे सगळ्यात लहान प्राणी आहे, फिशेसपेक्षाही अनडेव्हलप, ते कोणते आहे मग? स्टारफिश, लीच, जडू, अर्थवर्म, काक्रोच, हे बाकी सगळे, अमिबा वगैरे सगळे, पॅरेमेसियम सगळे खालचे, हायड्रा वगैरे. तर हे आहे, याला म्हणतो आपण पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्स. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला, पुढचा आहे एव्हिडन्स दॅट इज कनेक्टिंग लिंक. ते कोणता आहे? कनेक्टिंग लिंक. असे काही काही लिव्हिंग, असे काही काही ॲनिमल आजही पृथ्वीवर आहेत. टुडे ऑल्सो सम ॲनिमल्स आर एक्झिस्टिंग ऑन द अर्थ. ते कसे आहेत? दे आर व्हेरी डिफरंट, ते खूपच डिफरंट आहेत. फॉर एक्झाम्पल पेरिपॅटस, याचं नाव आहे पेरिपॅटस. आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे ॲनेलिडा म्हणजे गांडूळ, अर्थवर्मचा फायलम, आणि आर्थ्रोपोडा म्हणजे काक्रोच. आता ॲनेलिडामध्ये कोणते कोणते स्ट्रक्चर असते? इफ यू ऑब्झर्व द बॉडी ऑफ द अर्थवर्म, जर तुम्ही गांडूळची बॉडी बघितली, त्यात काय असते? त्याला फॉर द मूवमेंट पॅरापोडिया, असं लीच म्हणलं आपण, जडू, पॅरापोडिया असते, पॅरापोडिया. त्यानंतर देअर बॉडी इज सेगमेंटेड, बॉडीचे असे खंड खंड पडले असतात अर्थवर्मच्या, लीचमध्ये सुद्धा. तर सेगमेंटेड बॉडी, पॅरापोडिया, बरोबर आहे. दीज आर द कॅरेक्टर्स ऑफ द ॲनेलिडा. ठीक आहे. आणि आर्थ्रोपोडा म्हणजे कोण? काक्रोचवाला, मॉस्किटोवाला. याच्यामध्ये काय असते? ट्रॅकिया असते. याच्यामध्ये काय असते? ट्रॅकिया. ट्रॅकिया म्हणजे श्वासनलिका.